मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेमार्फत आता सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करावी लागणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती केवायसी करण्याचा ऑप्शन आलेला आहे। आता हा ऑप्शन कसा आहे, केवायसी कधी सुरू होईल, सविस्तर माहिती पाहूया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर करून टाका, असे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील। तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। तर मी आहे आता ladkibaheen.maharashtra.gov.in ही महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे, लक्षात ठेवा। आणि आता वेबसाईट मी तुम्हाला रिफ्रेश करून दाखवतो। ही वेबसाईट रिफ्रेश झाली आणि येथे पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता। आता नवीन ऑप्शन आलेला आहे। तर मी तुमच्यासाठी बघा व्हिडिओ कधी शूट करतोय, तर येथे पाहू शकता 10:27 फ्रायडे 1 ऑगस्ट रोजी हा रात्री 10:30 वाजेला तुमच्यासाठी मी व्हिडिओ शूट करतोय। आणि ही आहे अधिकृत वेबसाईट। आता मी 3-4 दिवसापूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवला होता। ही फेक वेबसाईट, फ्रॉड करणारी वेबसाईट व्हायरल होत होती आणि त्यावरती केवायसी करण्याचा ऑप्शन होता। इथे मेनू बार मध्ये स्क्रीनवरती पाहू शकता, या ठिकाणी मेनू बार होते। परंतु ही महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे। इथे खाली हा ऑप्शन आहे आणि जसं तुम्ही यावर क्लिक करताय तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 04 नॉट फाउंड असा एरर येतोय। हा एरर का येतोय, कारण अजून केवायसी करणं सुरू झालेलं नाहीये। लवकरच केवायसी ची प्रक्रिया सुरू होणार आहे। वेबसाईटचं अजून काम चालू आहे आणि यावरती जेव्हा आपण क्लिक करतोय ते एक नवीन पेज ऍड करण्यात येईल आणि त्या पेजवरून तुम्हाला केवायसी करता येईल तुमच्या आधार कार्ड नंबरचा वापर करून। आता केवायसी कशी करायची घर बसल्या मोबाईल मधून, टेन्शन घेऊ नका, तो सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ। फक्त चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर फॉलो केलं असेल तर करून टाका, कारण जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटेल। आता ही केवायसी करण्याची गरज का पडते, कारण तुम्ही आता पाहिलंच की 26 लाख ज्या महिला आहेत किंवा काही पुरुषांनी फॉर्म भरले होते, ज्यांनी लाभ घेतलेला होता, असे जे फ्रॉड करणारे आहेत किंवा जे अपात्र आहेत तर ते सापडायला पाहिजे, त्यांच्यासाठी ही केवायसी आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे येत नाहीयेत तर त्या लाडक्या बहिणींना केवायसी केल्यानंतर पैसे येतील, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्याचबरोबर नारी शक्ती ॲप मधून ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना त्यांचं स्टेटस चेक करता येत नाही किंवा त्यांना किती हप्ते आले, ह्या गोष्टींचा त्यांना प्रॉब्लेम येतोय। परंतु केवायसी करण्यासाठी टेन्शन घेण्याचं काम नाहीये। येथूनच नारी शक्ती ॲप मधून ज्यांनी फॉर्म भरला आहे ते सुद्धा केवायसी करू शकता, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि सर्वात महत्त्वाचं, आता खूप जण सांगतील हे खरं आहे की खोटं आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊ शकता। ladkibaheen.maharashtra.gov.in ही लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे किंवा या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच आपलं टेलिग्राम, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम चॅनल मध्ये देऊन देणार आहे। आपले चॅनल जॉईन केले नसतील ते पण जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिल्या आहेत, अगदी फ्री आहेत। अशी काही थोडी लहान मोठी अपडेट आली तर मी त्या ठिकाणी टाकत असतो। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। जेव्हा केवायसी सुरू होईल तेव्हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब किंवा फॉलो करा। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।